मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंथ स्थान दर्शन या सदरामध्ये मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो। सर्व सद्भक्तांनो, तुम्हाला वाटत असेल आता गुरुजींचा मोबाईल हरवला आहे, आता कुठं स्थानावर जातात का नाही आहे, तर तसं काही नाही आहे। मी आणखी नवीन स्थानावरती सध्या जात आहे। नांदेड येथे माझा भाऊ असल्यामुळं मी तिथे थांबलो आणि इथे माझ्या पत्नीबरोबर मी इथं लिमगाव जे काही स्थान आहे ते वंदन करण्यासाठी आलेलो आहे। चला ते प्रत्यक्ष आपण हे स्थान वंदन करूया। एकदम या ठिकाणी हे दरवाजे दिसतोय, गोपाळ तावडी लिंबगाव। मागचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे, पण इथे आल्यानंतर आपल्याला माहिती व्हावी म्हणून हे दाखवत आहे। मागच्या वेळेस आदरणीय बाबाजी होते आणि खूप चांगली व्यवस्था केली होती। बाबा, हे कुठलं स्थान आहे? लिमगाव गोपाळ तावडी। हां, इथली लीळा कशी आहे थोडक्यात? थोडक्यात म्हणजे हा ओढा आहे ना, हां, पलीकडचा हा ओढा आहे, स्वामीच्या काळातलाच आहे। हां, त्या ओढ्याच्या आश्रयानं चारी गावचे गुरा तिथे गाई चारायत असत। हां, इकडे गाई चारायत असत असल्यामुळं मग गाई चारणं झालं की तर खेळ सुरू झाला तिरघोडीचा। हां 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 खेळ सुरू झाला तर खेळले स्वामी त्यांच्यासोबत। मग त्यांनी शिदोऱ्या आणल्या होत्या चारी गावच्या गुराख्यांनी। मग स्वामीला इथं भोजन दिलं, भोजन घेतलं। भोजन घेतल्यानंतर मग स्वामी निघून गेले नाळेश्वरला। नाळेश्वरला गेल्यानंतर मी त्यांच्या आसपास तुला कसं वाटतं पाठव स्वामी बसल्यानंतर तुला कसं वाटतं? आनंद झाला, तिथे आनंद झाला। येणारा संन्यासी ऐकू लागला, मग तुम्हाला एवढा आनंद पुन्हा मिळाला। मग तो गुरा किंवा तू स्वामी इकडे गेले उत्तरेकडे त्यांच्याकडून मिळाला। मग तो संन्यासी पण तिकडे गेला नाळेश्वरला, त्यांची भेट घ्यायला स्वामीची। अशी लीला आहे, म्हणून आनंदही दिला, भोजनही केलं, मोदकाचं तिला पण महत्त्वाचं तिला इथे महती आहे। चालेल बाबाने बाबा की दंडवत दंडवत। आता आपल्या बरोबरच स्थानवंदन आपण करणार आहोत। मागच्या वेळेस मी साधारण 3 वर्षापूर्वी या ठिकाणी आलो होतो। इथं जे काही आहे तिथं मी इथं मुक्काम केलेला होता आणि त्याच्यानंतर आपण आता हे स्थान जे आहे ते सध्या कसं आहे ते आपण पाहूया, स्थानवंदन करूया। इथं जे आहे आता जे आहे आपले प्रक्षालन करण्यासाठी पाण्याची व्यवस्था आहे। त्याच्यानंतर आपण सध्या मंदिरात जात आहोत। हे पहा, पूर्ण असं मजबूत दगडी बांधकाम आहे आणि आतमध्ये जाण्यासाठी एक छोटासा रस्ता आहे, खाली वाकून आपल्याला जावं लागतं। या ठिकाणी स्थान आहे, श्रीकृष्ण महाराजांची मूर्ती आपण पाहत आहोत आणि पूर्ण जे आहे वरचंही बांधकाम अतिशय सुंदर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। हां आई, दंडवत दंडवत दंडवत। कसं बरं आहे सर्व? परमेश्वर करून घेतात। हां, तर आपण आता बाहेरून मंदिर जे आहे हे या ठिकाणी विशेष आहे, विशेष ठेवलेले आहे। आपण बाहेरूनही मंदिर पाहूया। पुढं हा सभा मंडप, त्याच्यानंतर पाठीमागेही कसं आहे हे आपण एक प्रदक्षिणा घेऊन पाहत आहोत। भरपूर सुंदर बनवलेलं आहे। सायंकाळच्या वेळेस आपण या ठिकाणी आलोय।